अखेर गंगेत घोडं आलं. महाराष्ट्राचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असं राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज अखेर पार पडलं. नुकतंच एक अर्धा पाऊण तासापूर्वी खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे आणि जे अपेक्षित होतं त्यातल्या बहुतेक गोष्टी झाल्या आहेत. काही धक्कादायक झालेल्या आहेत. धक्कादायक म्हणण्यापेक्षा अनपेक्षित झालेल्या आहेत. म्हणजे जे म्हटलं जात होतं की गृह खातं हे देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःकडे ठेवेल, ते तसं घडलेलं आहे. त्याच जोडीने त्यांनी ऊर्जा खातं देखील स्वतःकडे ठेवलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे म्हटलं जात होतं की नगरविकास खातं, ते नगरविकास खातं स्वतःकडे ठेवलेलं आहे. त्याच जोडीला त्यांना गृहनिर्माण हे अत्यंत महत्वाचं खातं ते देखील ते स्वतःकडे मिळवण्यात यशस्वी झालेले. आणि जे अर्थ आणि नियोजन अजितदादा पवार याच्यासाठी ते स्वतः आग्रही होते, ते अर्थ आणि नियोजन हे खातं देखील अजितदादा पवार यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे. त्यामुळे मी जे म्हटलं की अपेक्षित होतं ते झालेलं आहे ते हे, आणि अनपेक्षित म्हणण्यापेक्षा थोडंसं धक्कादायक ते असं की चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलेलं आहे, तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा देण्यात आलेलं आहे आणि तेही विभागून गिरीश महाजन यांना देखील देण्यात आलेलं आहे. तेच पद वेगवेगळे आहेत. ते आपण सविस्तर बोलूयात या विषयावर. तर कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकटे हे युट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तातडीने आणि त्वरित मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अखेर गंगेत घोडं आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला काही दिवसांपूर्वी आणि जे खातेवाटप रखडलं होतं, लटकलं होतं, कुठलं खातं कोणाकडे जाणार त्याच्यावर जी तीव्र रस्सीखेच सुरू होती तिन्ही पक्षांमध्ये, आणि ती स्वाभाविक आहे, त्याच्यात काही गैर नाहीये. तर ते आज अखेर मिटलेलं आहे, खातेवाटप झालेलं आहे. तर त्या खातेवाटपाकडे आपण नजर टाकणार आहोत. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आपण एक नवीन व्हिडिओ करू आणि त्याविषयी आपण बोलू. तर त्याविषयी बोलायचं म्हणजे महत्वाचं असं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी त्यांना जी पाहिजे होती ती खाती स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवलेलं आहे. त्याच जोडीने देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याच्या बरोबरीने ऊर्जा हे अत्यंत महत्वाचं खातं स्वतःकडे ठेवलेलं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासच्या जोडीनेच तितक्याच तोलामोलाचं आणि नगरविकासच्या हातात हात घालून चालणारं खातं ज्याला म्हटलं जातं ते गृहनिर्माण हे खातं देखील स्वतःकडे ठेवण्यात, स्वतःकडे राखण्यात म्हणण्यापेक्षा स्वतःकडे खेचून घेण्यात यश मिळवलेलं आहे. कारण गृहनिर्माण हे खातं पहिले शिवसेनेकडे नव्हतं. आणि अर्थ आणि नियोजन हे महत्वाचं खातं जे अजितदादा पवारांच्या अत्यंत इंटरेस्टचं, अत्यंत आवडीचं खातं आहे, ते अजितदादा पवार यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे. त्याच जोडीला भारतीय जनता पक्षाकडे काही महत्वाची खाती, काही महत्वाचे पोर्टफोलिओ भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे ठेवलेले आहेत. ते कुठले आहेत आणि त्या खात्याचे मंत्री कोण आहेत ते आता आपण एक नजर मारूया. महसूल खातं हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जी कामगिरी केलेली आहे आणि जी निर्विवादपणे जेवढं त्या या आत्ताच्या महायुतीला मिळालेल्या यशामध्ये जेवढं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आणखीन अजितदादा पवार यांचा वाटा होता, भारतीय जनता पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा होता, तितक्याच त्याच जोडीने तोलामोलाचा चेहरा म्हणण्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी कामगिरी केली त्याचं हे फलित आहे असं म्हणायला हरकत नाही. मागच्या वेळेला त्यांचा पत्ता कडक झाला होता, त्यांना साधा आमदारकीचं तिकीट देखील देण्यात आलं नव्हतं मागच्या निवडणुकीला, पण या निवडणुकीला त्याची भरपाई पूर्णपणे करण्यात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांना अत्यंत महत्वाचं असं महसूल खातं देण्यात आलेलं आहे. अत्यंत ज्येष्ठ मंत्री या मंत्रिमंडळातले, म्हणजे ज्यांचा अनुभव पण ज्येष्ठ आहे आणि वयाने देखील जे ज्येष्ठ आहेत, ते नवी मुंबई महानगरपालिका किंवा नवी मुंबई क्षेत्रातले ज्यांना अनभिषिक्त सम्राट म्हटलं जातं, त्या गणेश नाईक यांना वनमंत्री करण्यात आलेले आहे. वनमंत्री हे खातं मागच्या वेळेला सुधीर मुनगंटीवार सांभाळत होते आणि वनमंत्री या खात्याचे मंत्री एकेकाळी गणेश मंत्री हे स्वतः राहिलेले देखील. गणेश नाईकांकडे वनमंत्री म्हणजे वन खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. चंद्रकांत पाटील अत्यंत महत्वाचं नाव भारतीय जनता पक्षातलं, त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यांना देण्यात आलेला आहे.
जलसंपदा हे खातं विभागून देण्यात आलेलं आहे. विभागून म्हणण्यापेक्षा जलसंपदा या खात्यामध्ये त्यांनी दोन वेगवेगळे हे केलेले आहेत, ज्याला म्हणता येईल आपण की दोन वेगवेगळी महत्वाची पोर्टफोलिओ त्यांनी बायफर्केट केली आहेत आणि ती केलेली आहे ती गिरीश महाजन हे ज्येष्ठ मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटचे ज्यांना म्हटलं जातं ते आणि अत्यंत ज्येष्ठ मंत्री दुसरे राधाकृष्ण विखे पाटील या दोघांकडे जलसंपदा हे खातं देण्यात आलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांकडे जे जलसंपदा खातं देण्यात आलेलं आहे त्याच्यावर त्यांना गोदावरी आणि कृष्णा खोरे ही जबाबदारी प्रामुख्याने देण्यात आलेली आहे. तर गिरीश महाजनांकडे जे जलसंपदा खातं आहे त्याच्यामध्ये विदर्भ, तापी आणि कोकण ही जबाबदारी किंवा ही महामंडळ त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदाच ते कॅबिनेट मंत्री होत आहेत, त्यांना सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलेलं आहे, जे मागच्या मंत्रिमंडळामध्ये रवींद्र चव्हाण या दुसरे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात त्यांच्याकडे होतं. ते सार्वजनिक बांधकाम खातं हे आता शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. पंकजाताई मुंडे यांच्याकडे पर्यावरण हे खातं देण्यात आलेलं आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज हे अत्यंत महत्वाचं खातं पक्षाच्या दृष्टीने संघटनेच्या दृष्टीने ते जयकुमार गोरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. नितेश राणे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की नितेश राणे यांच्याकडे मला जी समजलेली माहिती होती ती अशी होती जी मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटली होती की मत्स्य संवर्धन आणि बंदर विकास हे खातं त्यांच्याकडे देण्यात येईल कारण ते कोकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. तर तेच खातं नितेश राणे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे, बंदर विकास आणि मत्स्य संवर्धन. आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर अत्यंत महत्वाचं दुसरं जे खातं म्हटलं जातं वस्त्रोद्योग ते संजय सावकारे यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडे अजितदादा पवार यांनी स्वतःकडे अर्थ आणि नियोजन ठेवलेलं आहेच, पण त्याच जोडीने अजितदादा यांनी स्वतःकडे उत्पादन शुल्क हे महत्वाचं खातं ठेवलेलं आहे. माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण. धनंजय मुंडे आता जो बीडमध्ये जो घडलेला प्रकार आहे त्या प्रकारामुळे धनंजय मुंडे यांच्यावरची जबाबदारी यांना कुठलं खातं देण्यात येईल याच्याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. अन्न व नागरी पुरवठा हे तितक्याच तोलामोलाचं तितक्यात महत्वाचं खातं ज्याचा संबंध थेट नागरिकांशी जनतेशी येत असतो तेच खातं धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे बीडच्या प्रकरणाचं त्याच्यावरती काही त्याची रिपरकेशन्स होतात का जे असं वाटत होतं मीडियाला आणखी इतर राजकीय विश्लेषकांना अभ्यासकांना देखील, तर तसं काही घडलेलं नाहीये. अन्न आणि नागरी पुरवठा हे देखील महत्वाचं खातं आहे आणि ते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. नरहरी झिरवळ यांच्याकडे फूड अँड ड्रग्ज म्हणजे औषध प्रशासन हे खातं देण्यात आलेलं आहे. सहकार खातं अत्यंत महत्वाचं खातं जे राष्ट्रवादीने स्वतःकडे मागून घेतलं होतं ते राष्ट्रवादीने मागून घेतलेलं खातं सहकार मंत्री हा पोर्टफोलिओ बाबासाहेब पाटील अजितदादा पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात त्यांच्याकडे अजितदादांनी सोपवलेलं आहे. मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खातं देण्यात आलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजना ज्या मंत्री महोदयांनी अत्यंत ज्याला म्हणता येईल की अत्यंत कौशल्याने राबवली होती तळागाळापर्यंत पोहोचवली होती ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला आणि बाल विकास खात्यातनं ज्यांनी केली होती त्या आदितीताई तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला आणि बाल विकास खात्याचं मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. तर राज्यमंत्रीपद जे एक आलेलं आहे राष्ट्रवादीच्या वाट्याला त्या ठिकाणी इंद्रनील नाईक जे राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती त्यांच्याकडे अत्यंत महत्वाची दोन खाती देण्यात आलेली आहेत. लक्षात घ्या मित्रांनो ही दोन्ही खाती राज्यमंत्रीपद जरी असलं एमओएस जरी असलं तरी ही दोन्ही खाती ही दोन्ही पोर्टफोलिओ अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये एक पर्यटन आहे आणि दुसरं उद्योग आहे. जे उद्योग खातं राष्ट्रवादींनी मागितलं होतं ते उद्योग खातं त्यांना मिळालं नाही पण त्यांनी राज्यमंत्रीपद घेतलेलं आहे आणि ते इंद्रनील नाईक हे उद्योग या खात्याचे राज्यमंत्री असतील. ज्या खात्याचे कॅबिनेट मिनिस्टर हे आता आपण बोलणार होतो ते उदय सामंत असतील शिवसेनेचे. आता आपण शिवसेनेला कुठली खाती मिळाली आहेत महत्वाची खाती आहेत ती आपण लक्ष घालूया. एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे नगरविकास जे मागितलं होतं ते त्यांना मिळालेलंच आहे पण त्याच जोडीला कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणता येईल किंवा ज्याला निगोशिएशन्स म्हणता येतील त्या निगोशिएशन्स मध्ये गृहनिर्माण खात्यासारखे अत्यंत मोलाचं अत्यंत महत्वाचं आणि ज्याला म्हणता येईल क्रीम पोर्टफोलिओ ज्याला म्हणता येईल असा गृहनिर्माण हा पोर्टफोलिओ
एकनाथ शिंदे यांनी नगरविकासच्याच जोडीने स्वतःकडे ठेवलेला आहे. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे, ज्यांना निकटवर्तीय म्हटलं जातं, त्या प्रताप सरनाईक यांच्याकडे अत्यंत मोलाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री करण्यात आलेला आहे. सध्या एसटीचा जो संप किंवा एसटीची जी आंदोलनं किंवा एसटी कामगारांचे जे प्रश्न जे संपूर्ण राज्यभर गाजतायत, त्या प्रश्नाचा किंवा आपण ज्याला असं म्हणू की त्या प्रश्नाची सोडवणूक किंवा त्या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची जी गरज होती, ती एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडे ते खातं सोपवून त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. उदय सामंत यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, त्या उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवण्यात आलेली आहे. शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खातं देण्यात आलेलं आहे. तर गुलाबराव पाटलांकडे त्यांचं पूर्वीच खातं पाणी पुरवठा देण्यात आलेलं आहे. दादा भुसे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणखी एक निकटवर्तीय ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्याकडे शालेय शिक्षण हे अत्यंत संवेदनशील असं खातं देण्यात आलेलं आहे. दादा भुसे हे अत्यंत मितभाषी समजले जातात. त्या दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे. संजय राठोड यांच्याकडे जलसंधारण देण्यात आलेलं आहे. संजय राठोड यांच्यावरती देखील काही आरोप होते, पण त्याच्यातनं त्यांना मागच्या सरकारनेच, म्हणजे जे आता आरोप करतात त्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच त्यांना क्लीन चिट दिली होती. त्यामुळे संजय राठोड यांच्याकडे जलसंधारण हे तितक्याच तोलामोलाचं खातं देण्यात आलेलं आहे. भरत गोगावले ज्यांच्याबद्दल नेहमी मीडियामधनं काही चेष्टेचा सूर असतो की त्यांनी जॅकेट शिवून ठेवलेली आहेत, पण मंत्रिपदाचं मुकुट त्यांच्या डोक्यावरती कधी चढणार याची ते वाट बघतायत. तर त्या भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी योजना हे महत्वाचं खातं देण्यात आलेलं आहे. तर संजय शिरसाट, शिवसेना एकनाथ शिंदे या गटाचे प्रवक्ते, जे शिवसेना या गटाची बाजू अत्यंत हिरिरीने मांडत असतात, त्यांच्याकडे सामाजिक न्याय हे खातं सोपवण्यात आलेलं आहे. 2 राज्यमंत्रीपदं जी शिवसेनेकडे होती, ती दोन्ही राज्यमंत्रीपदं जी अत्यंत महत्वाची खाती या दोन्ही राज्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहेत. त्यातलं एक योगेश कदम, जे दापोली या मतदारसंघात निवडून आलेले आहेत, रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत ते. त्या योगेश कदम यांच्याकडे ग्रामविकास आणि गृह शहरी भाग ही 2 महत्वाची खाती, त्याचा MOS राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कारभार किंवा त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात आलेला आहे. तर आशिष जयस्वाल यांच्याकडे जे खातं कॅबिनेटचे मिनिस्टर अजितदादा पवार आहेत, ते अर्थ आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री म्हणून शिवसेनेचे आशिष जयस्वाल हे काम बघणार आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ज्या एकनाथ शिंदे यांनी अर्थ आणि नियोजन मंत्री अजितदादा आम्हाला जो ज्याप्रमाणे निधी हवा तो निधी देत नाहीत म्हणून महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांच्या विरुद्ध तोफ डागली होती, आणि आता जे त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये एकत्र काम करतायत त्या अजितदादा पवार यांच्या अर्थ आणि नियोजन खात्याचा राज्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा महत्वाचा मोहरा आशिष जयस्वाल यांच्या रूपाने राज्यमंत्री म्हणून दिलेला आहे. हे जे खाते वाटप झालेलं आहे ना मित्रांनो, ते अत्यंत इंटरेस्टिंग याच्यासाठी आहे की आशिष शेलार, बघा तुम्ही, आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलेला पोर्टफोलिओ तुम्ही मुद्दाम बघा कुठला आहे तो मी तुम्हाला सांगतो. आशिष शेलार यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी हे खातं आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे. आशिष शेलार यांच्याकडे मागच्या वेळेला जे त्यांना 5-6 महिन्याचं कारकीर्द त्यांची मिळाली होती, त्यांना मंत्रिपद भूषवायला मिळालं, तेव्हा त्यांच्याकडे शालेय शिक्षण हा विभाग होता. आता त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान देण्यात आलेलं आहे. अनेकांचं असं मत होतं की आशिष शेलार यांच्याकडे याच्यापेक्षा महत्वाचं किंवा मोठं खातं देण्यात येईल. अर्थात माहिती आणि तंत्रज्ञान हे काही छोटं खातं नाहीये, तेही तितकंच महत्वाचं आहे, पण दुसरं कुठलंही खातं न देता माहिती आणि तंत्रज्ञान हे खातं आशिष शेलार यांना देण्यात आलेलं आहे. आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आदिवासी विकास मंत्रालय हे अत्यंत महत्वाचं समजलं जातं. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने आदिवासी विकास मंत्रालय हे अशोक उईकेंकडे, तर अतुल सावे यांच्याकडे ओबीसी हे खातं सोपवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही,
जी महत्वाची खाती आहेत, ज्याच्याशी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला शहरी विभाग वगळता जो ग्रामीण विभाग म्हटला जातो, तिथे पंचायत समिती, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्याच्यासाठी ही जी काही महत्वाची खाती आहेत ती, तो पोर्टफोलिओ जरी छोटा वाटत असला तरी तो त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे त्यामध्ये जे नेमलेले मंत्री आहेत, ती जी पोर्टफोलिओ जी खाती त्यांना देण्यात आलेली आहेत त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. जयकुमार गोरे आणखीन एक इंटरेस्टिंग नाव, ज्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज, जे मी मगाशी तुम्हाला म्हणालो होते, हे खातं देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं खातं मानलं जातं. लक्षात घ्या तुम्ही, भाजपनी, शिवसेनेनी आणि अजित पवार यांच्या गटाने देखील जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने जी महत्वाची खाती समजली जातात, म्हणजे ज्याला शहरी विभाग वगळता जो नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा, म्हणजे शहरी तोंडावळा राज्याचा सोडल्यानंतर जो उरलेला महाराष्ट्र आहे, उरलेला राज्य आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी महत्वाची खाती म्हटली जातात, ती खाती या तीनही पक्षांनी खुबीने एकमेकांमध्ये वाटून घेतलेली आहेत. हे तुम्हाला या मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ वरती नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे बघा तुम्ही, ग्रामविकास आणि पंचायत राज हे भाजपने स्वतःकडे ठेवलंय आणि आदिवासी मंत्रालय ठेवलेलं आहे. तर सामाजिक न्याय, रोजगार हमी योजना हे शिवसेनेने स्वतःकडे ठेवलेलं आहे. तर मदत, पुनर्वसन, सहकार मंत्री आणि अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती आणि कृषी जोडणी ही खाती अजितदादा पवार यांच्या गटाने ठेवलेली आहे. रखडलेला जो मंत्रिमंडळ विस्तार होता, जो पोर्टफोलिओ रखडला देण्याचे, म्हणजे जी खाते वाटप जे रखडलं होतं ते अखेर आज शेवटी झालेलं आहे. आता येणारी 5 वर्ष हे सरकार स्थिर राहील अशी आपण अपेक्षा करूया. आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाला कुठली खाती मिळाली आहेत, जी महत्वाची खाती आहेत, संपूर्ण 39 मंत्र्यांची की खाती मी तुम्हाला वाचून दाखवली नाहीयेत, पण जी महत्वाची होती, ज्याच्या मागे काही राजकीय समीकरणं होती, जे बेरजेचं राजकारण होतं, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकटे हे युट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.